श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही कधी ऐकले आहेत का रात्री झाडू मारू नये? किंवा तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला असे सांगतात का, रात्री झाडू मारू नकोस, लक्ष्मी घरात निघून जाते, ही चूक करू नकोस. अशा अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आहोत. पण खरंच यामागे नेमके कारण काय, की हे एक फक्त जुनी समजूत आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल पूर्णपणे समजून घेऊ, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे की जे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीमध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व दिले आहे. स्वच्छ घर म्हणजे सकारात्मक वातावरण असे मानले जाते. म्हणूनच घर झाडणे, पुसणे आणि नीटनेटके ठेवणे हे नेहमीच महत्त्वाचे मानले जाते. मग रात्री झाडू मारू नका असे का सांगितले जाते? याचे एक साधे कारण होते. पूर्वीच्या काळात वीज नव्हती, रात्री घरात फारसा प्रकाश नसायचा. अशा वेळी झाडू मारताना एखादी मौल्यवान वस्तू, दागिना किंवा पैसे नकळत कचऱ्यात जाऊ शकते. म्हणून लोकांना रात्री झाडू मारू नका असे सांगितले जायचे. हळूहळू गोष्ट परंपरेला भाग बनली आणि पुढे त्याला विविध समजूत जोडल्या गेल्या. काही लोक म्हणू लागले की रात्री झाडू मारल्याने लक्ष्मी नाराज होते. काही लोक म्हणाले की रात्री घरात सुख समृद्धी होते. या गोष्टीमागे खराच अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, लक्ष्मी म्हणजे घरातील आनंद, समाधान, प्रेम आणि शांती. जर एखादी व्यक्ती बिनधास्त वागत असेल, घरातील वस्तू काळजी घेत नसेल, तर नुकसान होण्याची शक्यता वाढते. कदाचित म्हणूनच अशा समजुती निर्माण झाल्या आहेत. आता एक छोटी गोष्ट ऐका. एका गावात एक छोटे कुटुंब राहत होते. घरात सर्व काही चांगले होते, पण त्यांची एक सवय होती. ते रोज रात्री उशिरा घर साफ करायचे. एके दिवशी घरातील आजी म्हणायची, रात्री झाडू मारायला नीट लक्ष ठेव. सर्वांनी तिचे बोलणे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी घरात एक महत्त्वाची वस्तू कचऱ्यात गेली. तेव्हा सर्वांनी आजीचे बोलणे आठवले. मैत्रिणींनो, ही कथा आपल्या एक गोष्ट शिकवते. समस्या झाडूमध्ये नव्हती, समस्या निष्काळजीमध्ये होती. आजही अनेक लोक अशा चुका करतात. घाईघाईत निर्णय घेतात, लक्ष न देता काम करतात आणि नंतर त्यांचे परिणाम भोगतात. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे समजून घेऊन पाहणे आवश्यक आहे. मैत्रिणींनो, आजच्या काळात आपल्या घरात वीज आहे, प्रकाश आहे. म्हणून जर एखाद्या कारणामुळे रात्री झाडू मारावा लागला तर त्यात काही चुकीचे नाही. पण घर स्वच्छ ठेवणे आणि वस्तूची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न. आपण अनेकदा बाहेरील स्वच्छताकडे लक्ष देतो, पण मनातील स्वच्छतेचे काय? मनात राग, मत्सर, द्वेष आणि नकारात्मक विचार भरलेले असतील तर घर कितीही स्वच्छ असेल तरी मन शांत राहत नाही. म्हणूनच संतांनी नेहमी मन शुद्ध ठेवायचा सल्ला दिला. स्वामी समर्थांच्या शिकवणीतील एक गोष्ट स्पष्ट दिसते. चांगले विचार करा, चांगले कर्म करा आणि मनात श्रद्धा ठेवा. मैत्रिणींनो, रात्री झाडू मारण्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सवयी. आपण वेळेचे नियोजन करता का? आपण घरातील वस्तूची काळजी घेता का? आपण कुटुंबासोबत प्रेमाने राहतो का? हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहे. कारण याच गोष्टी आपल्या जीवनावर परिणाम करतात. आज अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतात, पण मोठ्या चुका दुर्लक्ष करतात. रात्री झाडू मारायला म्हणून चिंता करतात, पण वेळ वाया घालवण्याची चिंता करत नाही. घरातील भांडणाची चिंता करत नाही. मनातील नकारात्मकतेची चिंता करत नाही. मैत्रिणींनो, खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करतो. स्वच्छ घर चांगले आहे, पण स्वच्छ मन त्याहूनही महत्त्वाचे आहे. शेवटी एवढेच सांगेन, रात्री झाडू मारण्याचे काय होते हे प्रश्न विचारण्यापेक्षा आपल्या सवयी योग्य आहेत का हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण जीवनात बदलणारे उत्तर इथेच सापडते. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार करा आणि चांगले कर्म करत राहा.
श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.